आणि आता आपण सविस्तर बातमी बघूयात। बातमी आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निकालाची। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीचं सरकार आलंय, तर हरियाणात तिसऱ्यांदा भाजपनं बाजी मारली आहे। वन साइड विजयाचा दावा करणाऱ्या काँग्रेसला हरियाणात मोठा झटका बसलाय। हरियाणा भाजपनं नेमकं कसं जिंकलंय पाहूयात त्या संदर्भातला हा रिपोर्ट। हरियाणा आणि जम्मू काश्मीरचा निकाल लागला आणि मुख्य नजरा असलेल्या हरियाणात भाजपचा मोठा विजय झाला। तर जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या खात्यात गेलं। मात्र हरियाणातून 60हून अधिक जागांचा दावा करणाऱ्या काँग्रेसला मोठा फटका बसला। 90 विधानसभेच्या हरियाणात भाजपनं स्पष्ट बहुमताच्या पुढे जात 48 जागा जिंकल्या, तर काँग्रेसचे 37 आमदार निवडून आलेत। INLDचे 2 तर 3 अपक्ष आमदार निवडून आलेत। विशेष म्हणजे 2019च्या तुलनेत भाजपच्या 8 जागा अधिक निवडून आल्यात। हरियाणात भाजपच्या विजयाची मुख्य कारणं काय राहिली त्यावर एक नजर टाकूयात। हरियाणात भाजपने जातीय समीकरण साधलं। काँग्रेसनं जवळपास 21% असलेल्या जाट आणि दलित समुदायावर भर दिला, तर भाजपनं 35% ओबीसींसह सवर्ण मतदारांवर खास मोर्चा वळवला। दलित आणि जाट मतदारांवर निर्भर मायावतींच्या बसपाची आघाडी आणि जेजेपी आघाडी अशा 2 वेगवेगळ्या आघाड्यांमुळे मतांचं विभाजन होऊन काँग्रेसला फटका बसला। ऐन निवडणुकीच्या काही महिन्यांआधी मुख्यमंत्री बदलून ओबीसी चेहरा देत भाजपनं अँटी इन्कम्बन्सी कमी केली। 5 महिन्यांआधीच मनोहरलाल खट्टरांच्या ऐवजी नायब सिंह सैनींना मुख्यमंत्री करून भाजपनं बाजी पलटली। हरियाणाचा निकाल हा अनपेक्षित आहे। हरियाणामध्ये आम्ही 50च्या वरची आमची अपेक्षा होती आणि स्पष्ट बहुमत मिळण्याची अपेक्षा होती, पण ते होताना आता तरी दिसत नाही। पण ट्रेंड्स क्लिअरली दिसत आहेत की भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे। आज सगळ्यांना एक आनंद वाटले होता की अजून काउंटिंग चालू आहे जम्मू काश्मीर आणि आपल्या हरियाणाचं। अतिशय गुडघ्याला बाशिंग बांधून बसले होते, आमचं सरकार येणार, आमचं सरकार येणार। पार त्या हरियाणामध्ये सुपडा साफ झालाय काँग्रेसवाल्यांचा। निव्वळ काहीतरी आव आणतात, त्यांना काही करायचं नाही। जम्मू काश्मीरमध्ये अपेक्षेप्रमाणे फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला बहुमत मिळाले। कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुका झाल्या, ज्यात जम्मू काश्मीरच्या जनतेनं नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला पाठिंबा दिला। जम्मू काश्मीरच्या 90 विधानसभेच्या जागांपैकी नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीला 48 जागा मिळाल्या, ज्यात नॅशनल कॉन्फरन्सला 42 जागा आणि काँग्रेसचे 6 आमदार निवडून आले। भाजपचे 29 आमदार निवडून आलेत। मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपीला 3 जागा मिळाल्या। जम्मू काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सला 1 जागा आणि इतरांना 7 जागा मिळाल्यात। बहुमत मिळाल्यानंतर फारुख अब्दुल्लांनी त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्लाच मुख्यमंत्री होतील अशी घोषणाही केली। मैं लोगों का बेहद मशकूर हूं और उम्मीद करता हूं कि हम उनकी उम्मीदों पे जो उन्होंने हमें दिखाई है कि हम पूरा उतरे। सबसे बड़ी चीज ये है कि जो दबाव है उस दबाव को हमने खत्म करना है। ये पुलिस राज नहीं होगा, ये लोगों का राज होगा। सीएम कैंडिडेट की सूरत में किसको देखेंगे? सीएम कैंडिडेट मैं समझता हूँ उमर अब्दुल्ला जो है वो सीएम बनेंगे। याआधी 2014 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या होत्या। ऑगस्ट 2019 मध्ये मोदी सरकारनं कलम 370 हटवलं। आता जम्मू काश्मीरच्या जनतेनं नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं। आम्ही दाखवून दिलं, त्या ठिकाणी इलेक्शनही घेतलं, प्रचंड मतदानही झालं आणि शांतपणे पूर्ण प्रक्रिया त्या ठिकाणची पूर्ण झालेली आहे। 370 कलम हे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या फायद्याकरता रद्द केलेलं नाही, भारताच्या फायद्याकरता रद्द केलेलं आहे। एक संघ भारत निर्माण केलेला आहे आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमुळे एक गोष्ट सिद्ध झालेली आहे की लोकशाही आमच्या देशामध्ये
किती मजबूत आहे. जे लोक म्हणायचे खून की नदिया बहेंगी, खून की नदिया तर सोडाच, पण त्या ठिकाणी लोकशाही लोकनियुक्त सरकार हे या ठिकाणी सत्तेवर येणार आहेत आणि आत्तापर्यंतचा भाजपचा परफॉर्मन्स हा अतिशय चांगला आहे. राहुल गांधीच्या नेतृत्वावर त्या ठिकाणी जम्मूमध्ये विश्वास ठेवलेला आहे. काश्मीरमध्ये लेह लडाखमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काँग्रेसला मतदान झालेलं आहे. त्यामुळे जी अप्रामाणिकता भाजपची देशाच्या प्रती राहिलेली आहे. जम्मू काश्मीर म्हटलं तर तिथल्या काश्मीर पंडितांचा इश्यू होता. भाजपच्या काळात उलट काश्मीरी पंडित तिथून त्यांना सोडून पळावं लागलं. त्यांना त्यांच्या घरी जाऊन आतंकवाद्यांनी मारलं. एक काटेंगे तो 100 लाएंगे, 56 इंची का सीना है. कुठं गेला तो? काश्मीर पंडितही सुखी त्या ठिकाणी सुरक्षित राहू शकले नव्हते. आणि म्हणून जम्मू काश्मीर आणि लेह लडाखच्या जनतेने निर्णय केला आणि काँग्रेसच्या बाजूने त्या ठिकाणी मतदान झालेलं आपण पाहतोय. हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन निवडणुकांपैकी हरियाणात काँग्रेस भाजपची हॅट्रिक रोखणार असे दावे केले जात होते. मात्र हरियाणाच्या जनतेने भाजपलाच निवडलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.